लग्नाआधी म्हणजे लग्न ठरल्यानंतर किंवा एंगेजमेंट झाल्यानंतर आणि लग्न होईपर्यंतचा म्हणजे प्रत्यक्ष लग्न घटिका समीप येईपर्यंतचा प्रवासापर्यंत मुलामुलींनी म्हणजेच जी वधू आहे किंवा जे वर आहे, ज्यांचं लग्न ठरलेलं आहे, त्या दोघांनी एकमेकांशी फोनवर बोलावं की न बोलावं? हा एक खूप मोठा प्रश्न आजच्या काळात आपण मानू शकतो. मोठा प्रश्न यासाठी की यामधून अनेक समस्या जन्माला येऊ शकतात, अनेक समस्या उद्भवू शकतात किंवा अनेक समस्यांचा नाश देखील होऊ शकतो, त्यांचं उच्चाटन देखील होऊ शकतं, समस्या मिटू देखील शकतात. सर्वप्रथम मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की बोलणं ही सर्व समस्यांची जननी पण आहे आणि सर्व समस्यांवरील उपाय देखील आहे. आपण त्या बोलण्याकडे कसं बघतो याला खूप महत्त्व आहे आणि खास करून आजकाल जो ट्रेंड चाललेला आहे त्या ट्रेंडमध्ये काय आहे की लग्न ठरल्याबरोबर सर्वप्रथम जर काही कृती होत असेल तर ती कृती म्हणजे एकमेकांचे फोन नंबर्स शेअर करणे. एकमेकांचे म्हणजे मुलाने मुलीचा फोन नंबर किंवा मुलीने मुलाचा फोन नंबर शेअर करणे ही सर्वप्रथम कृती ठरत असते. आणि मग तिथून सुरू होतो फोनवरचा प्रवास आणि फोनवरचा प्रवास येतो लग्नाच्या घटिकेपर्यंत. तोवर बरेचदा सर्व सुरळीत असतं किंवा सर्व सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला जातो, कारण की आता आपल्या घरच्यांनी आपला विवाह ठरवलेला असतो आणि त्याच्या विरोधात दोन्हीकडची जी वधू असेल किंवा वर असेल ते जाण्याच्या अजिबात मूडमध्ये नसतात. महत्वाचा मुद्दा हा आहे की या 3 गोष्टींमुळे फक्त मुलं मुली लग्न ठरल्यानंतर किंवा एंगेजमेंट झाल्यानंतर एकमेकांशी बोलतात. पहिली गोष्ट म्हणजे त्याची इच्छापूर्ती होते. प्रत्येकाला आपलं कोणीतरी खास असावं, त्याच्याशी आपलं हितगुज व्हावं, त्याच्याशी खूप नाजूक गोष्टी बोलता याव्यात, वैयक्तिक गोष्टी सांगता याव्यात, वैयक्तिक सुखदुःख सांगता यावीत आणि रोज घडणारा जो घटनाक्रम आहे, रुटीन असेल, कामाच्या जागेवरच्या गोष्टी असतील, घरामध्ये घडणाऱ्या गोष्टी असतील, आपल्या व्यक्तिगत आवडीनिवडी असतील, या सर्व गोष्टी शेअर करण्याची खूप आंतरिक इच्छा प्रत्येकाची त्या त्या वयामध्ये असते. त्या त्या वयात काय ती प्रत्येकच वयात असते, पण खास करून लग्नाचं वय झाल्यानंतर कुणीतरी जवळचं असावं, त्याच्याशी आपल्याला हितगुज साधता यावं, ही अतिशय आतली इच्छा असते आणि ती इच्छा लग्न ठरल्यानंतर सामाजिक नीतिनियमांमध्ये बसते आणि मग सर्वजण तुम्हाला परवानगी देतात आणि मग ते मुलगा आणि मुलगी एकमेकांशी अहोरात्र बोलत असतात, दिवसभर बोलत असतात, सकाळी उठल्यापासून बोलत असतात. दुसरी महत्वाची गोष्ट यामध्ये असते की सामाजिक संकेत असतो की आता तुमचा विवाह झाला आहे आणि तुम्ही एकमेकांशी बोलून घेतलं पाहिजे, एकमेकांना जाणून घेतलं पाहिजे आणि तुमच्यामध्ये एक अटॅचमेंट, अफेक्शन वाढलं पाहिजे. म्हणजे सामाजिक संकेत देखील आता हा रूढ झालेला आहे. पूर्वी असं नव्हतं, परंतु मोबाईल आल्यापासून, त्यातल्या त्यात अनेक प्रकारचे सोशल नेटवर्किंग साईट्स आल्यापासून ही एक गोष्ट ट्रेंडिंग झालेली आहे. आणि तिसरी महत्त्वाची बाब जी या दोन्ही गोष्टींपेक्षा वेगळी आहे, म्हणजे इच्छापूर्तीसारख्या अतिशय अनकॉन्शियस बालिशपणापेक्षा आणि सामाजिक संकेतांपेक्षा तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे, तिच्याकडे प्रत्येकाने लक्ष दिलं पाहिजे. ती म्हणजे वैयक्तिकरित्या त्या व्यक्तीला जाणून घेण्याची एक खूप आतली तुमची इच्छा असली पाहिजे, ज्याच्याबरोबर तुम्हाला अनेक अनेक वर्ष संसार करायचा आहे, जीवन जगायचं आहे, सोबत करायची आहे. त्या व्यक्तीला जाणून घेण्याची एक बौद्धिक इच्छा आणि एक भावनिक इच्छा देखील ह्या फोनवर बोलण्याच्या प्रवासामधला महत्त्वाचा घटक आहे. आपण 3 गोष्टी बघितल्या. एक म्हणजे एक व्यक्तिगत इच्छा असते, इच्छा पूर्ती करण्यासाठी. दुसरं सामाजिक संकेतांमध्ये, कौटुंबिक संकेतांमध्ये ती गोष्ट बसते आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे वैयक्तिकरित्या तुमच्या बुद्धिमत्तेला असं जाणवतं, तुमच्या भावनिकतेला असं जाणवतं की मी ज्याच्यासोबत जीवन जगणार आहे त्या व्यक्तीला
त्या मुलाला किंवा त्या मुलीला मी जाणून घेतलं पाहिजे. या 3 गोष्टी असतात. या 3 गोष्टींव्यतिरिक्त आता माझ्या मनामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तो प्रश्न म्हणजे फोनवर बोलावं की न बोलावं? तर मी न बोलावं याकडून आहे. म्हणजे फोनवरती मुलाने आणि मुलीने लग्न ठरल्यानंतर बोलू नये. तुम्ही मला ऑर्थोडॉक्स म्हणू शकाल, तुम्ही म्हणू शकाल की मी अतिशय कॉन्झर्वेटिव्ह आहे, तुम्ही म्हणू शकाल की हा किती पारंपरिक किंवा परंपरावादी विचार करणारा आहे, तुम्ही म्हणू शकाल की हा अतिशय जुनाट आणि म्हणजे जे अनवॉन्टेड विचारांचा माणूस आहे. अशा अनेक प्रकारच्या गोष्टी, अनेक प्रकारचे दोष, अनेक प्रकारचे आरोप तुम्ही माझ्यावर लावू शकतात जेव्हा मी असं म्हणतो की फोनवरती मुला-मुलींनी बोलू नये लग्न ठरल्यानंतर. यामागे काही विशेष कारणं आहेत पण असं सांगण्यामागे, आणि त्या विशेष कारणांमध्ये काही गोष्टींचा समावेश होतो. म्हणजे मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून, समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून ज्यावेळी आपण याकडे बघतो तर आपल्याला एक गोष्ट अशी अतिशय विशेषत्वाने अशी जाणवते की लोक एकमेकांशी बोलतात, माणसं एकमेकांशी बोलतात लग्न ठरल्यानंतर खास करून. तर तुम्हाला देखील ही गोष्ट जाणवेल की ते बरेचदा एकमेकांशी खोटं बोलत असतात. आता खोटं बोलणं हा म्हणजे तत्व आणि तत्वज्ञानाच्या अतिशय विरुद्ध जाणारा प्रवास आहे. परंतु आपल्या एकूण समाजाचा प्रवासच अतिशय दुर्दैवाने, अनफॉर्च्युनेटली तो खोटं बोलण्याकडे जातो आहे. आणि म्हणून बरेचदा लोक एकमेकांवरती प्रभाव टाकण्यासाठी खोट्या खोट्या गोष्टी सांगत असतात, खोट्या खोट्या आदर्शवादी गोष्टी सांगतात, रोमॅन्टिक पण गोष्टी त्यामध्ये बोलल्या जातात. म्हणजे द लास्ट राईड टुगेदरमध्ये जसं रॉबर्ट ब्राउनिंग रोमॅन्टिकली त्याच्या प्रेयसीला असं म्हणतो की जर तू माझ्यासोबत आली तर आय विल ब्रिंग द स्टार्स फॉर यू, I will bring the moon for you, I will bring the flowers for you, I will bring the sun for you and will make the earth the heaven. म्हणजे मी तुझ्यासाठी चंद्र, सूर्य, तारे आणि जगातले सगळे फुलं या पृथ्वीवरती, वसुंधरेवरती घेऊन येईल आणि या वसुंधरेलाच मी स्वर्ग करून टाकेन असं. परंतु we know that it was romantic poetry आणि असं रोजच्या जीवनात घडत नाही. म्हणजे लोकांनी अतिशय ही जी महत्वाची गोष्ट आहे मी तुम्हाला सांगतोय की लग्न पाहावं करून आणि घर पाहावं बांधून असं काहीतरी म्हणतात. घर बांधून पाहावं आणि लग्न करून पाहावं. म्हणजे 2 अतिशय महत्वाच्या आणि आनंददायी गोष्टींना आपल्याकडे आपल्या समाज व्यवस्थेमध्ये नकारात्मकता दिली गेली. म्हणजे एवढं अवघड आहे असं म्हटलं गेलं. एवढं अवघड का असण्याची कारण आहेत. आणि मी का म्हणतोय की मुला-मुलींनी लग्न ठरल्यानंतर, एंगेजमेंट झाल्यानंतर फोनवर बोलू नये, कारण की समाजशास्त्रीय आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून मी तुमच्या समोर फक्त एक आरसा धरू इच्छितो. त्या आरशामध्ये अशी गोष्ट असते की सुरुवातीला माणसं एकमेकांशी खोटं बोलतात, राईट. ते जसे नसतात तसे दाखवण्याचा प्रयत्न त्यांच्या बोलण्यामधून करत असतात. ओके. तिसरी महत्वाची गोष्ट, ते फक्त आणि फक्त एक दुसऱ्यांना इम्प्रेस करण्यासाठी गोष्टी बोलतात किंवा त्या प्रकारच्या गोष्टी बोलतात. चौथी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की जे समोरच्याला चांगलं वाटू शकेल तेवढंच फक्त ते बोलण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणजे सिलेक्टिव्ह आणि सिलेक्टेड स्पीकिंग किंवा सिलेक्टेड लिसनिंग असते. म्हणजे एवढंच काय आवडू शकेल आणि त्या पद्धतीने बोलायला लागतं. खास करून मुलीला असं करावं लागतं. मुलं तरी थोडंसं नॅचरली कॅज्युअली बोलू शकतात, पण मुलीला अजिबात अशी मुभा नसते. तिला तेवढंच बोलावं लागतं. कधी कधी ते विचारून देखील घ्यावं लागतं घरच्यांना की मी त्याच्याशी काय बोलू, किती बोलू, कसं बोलू, कशा पद्धतीने बोलू. इथे भांडण तंटा करण्याची अजिबात सोय नसते, संवादाची सोय नसते, तर्काची सोय नसते. आणि म्हणून एकमेकांशी बोलू नये. का बोलू नये? कारण की तुम्ही जसे आहात तसे त्या बोलण्यामधून तुम्ही फक्त व्यक्त होऊ शकतात. तुम्ही प्रत्यक्ष ती व्यक्ती तुमच्या जीवनाचा अविभाज्य घटक झाल्यानंतर तुम्ही तसं जगण्याची शक्यता जर नसेल तर तुम्ही एकमेकांशी अजिबात बोलायला नको. म्हणजे तुम्ही जे बोलतायत लग्न ठरल्यापासून लग्न होईपर्यंतच्या प्रवासात तुम्ही जे काही बोलतायत त्या बोलण्यावरती लग्न झाल्यानंतर तुम्ही स्टिक राहणार आहात का? फोनवरती बोलल्यानंतर फोनवरती बोलणं ही फक्त एक एक्साइटमेंट नको असायला पाहिजे. म्हणून आपण तिसऱ्या प्रकारचं जे कारण आहे ते कारण असं धरलं की
समोरच्याला वैयक्तिकरित्या जाणून घेण्याचा प्रवास असला पाहिजे. तो असेल तर मग बोलायला हरकत नाही, परंतु तो बरेचदा नसतो. आणि म्हणून मुला-मुलींनी एकमेकांशी बोलू नये. आणि त्याच्यामध्ये काय विचारतात, तू काय खाल्लं, तू काय प्यायला, नो तू कोणते कपडे घातले आहेत, तू आता कुठे चालला किंवा चालली, घरी केव्हा आला, मग आजी कशी आहे, बाबा कसे आहेत, काका कसे आहे, काकू कशी आहे, आत्या कशी आहे, मावशी कशी आहे, दादा कसा आहे, लहान पोरगी कशी आहे, लहान पोरगा कसा आहे, सगळ्यांच्या बाबतीत विचारायला लागतं. आणि महत्त्वाचं म्हणजे का बोलू नये, कारण की बोलण्यासाठी विशिष्ट प्रकारचे टॉपिक्स, आपल्या समाजात तरी आता विशिष्ट प्रकारच्या टॉपिक्सवरती गप्पा मारायच्या आहेत, चर्चा करायची आहे, त्यामधून समोरच्याचं मत, त्याचे विचार, त्याचं स्वरूप जाणून घ्यायचं आहे. हा प्रकार तर अजून मैत्रीमध्ये आला नाही, प्रेमामध्ये आला नाही, तर लग्नामध्ये तो येण्याची सुतराम शक्यताच नाही मुळात. म्हणजे काय, बोलत असताना काही फिलॉसॉफिकल टॉक असेल, काही सायकोलॉजिकल टॉक असेल, काही सोशिओलॉजिकल टॉक असेल, काही इकॉनॉमिकल टॉक असेल, काही करिअरच्या संदर्भातला टॉक असेल, काही मानसशास्त्रीय टॉक असेल, या सर्व प्रकारचे टॉक्स या बोलण्याच्या संदर्भामध्ये होत नाहीत. त्या प्रकारच्या चर्चा होत नाही, त्या प्रकारे व्यक्तीला जाणून घेण्याची प्रक्रिया होत नाही. म्हणून एकमेकांशी अजिबात मुलामुलींनी बोलू नये. पण जर आपण असं धरलं की चला एकमेकांशी त्यांनी बोललं पाहिजे, तो ट्रेंड काय आता लगेच तुटणारा नाही, त्यांनी बोलावं, तर त्या बोलण्याची काय कारणं असू शकतात, त्या बोलण्याची काय कारणं असायला पाहिजेत, तर त्या कारणांमध्ये काही गोष्टींचा आपण समावेश करू शकतो. म्हणजे आता आपण बघत आहोत की त्यांनी का बोलावं, तर त्यांनी का बोलावं त्याच्या मागे कारण आहे. एक म्हणजे त्यातून समोरची व्यक्ती कळू शकते, त्यातून समोरच्या व्यक्तीची भावनिकता कळू शकते, त्याची बुद्धिमत्ता कळू शकते, त्याच्या बोलण्याची पद्धत कळू शकते, वेगवेगळ्या प्रसंगांना तो देत असलेल्या प्रतिक्रिया कळू शकतात, प्रतिसाद कळू शकतात. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्या क्रिया, प्रतिक्रिया आणि विचार यांचा प्रवास कसा आहे तो देखील कळू शकतो. त्यानंतरची महत्त्वाची गोष्ट की त्याच्या सवयी काय आहेत, तो केव्हा उठतो, तो केव्हा कामावरती जातो, कामावरती काय घडतं, तिथे त्याचा इतरांशी कसा संपर्क आहे, त्याचे जवळचे मित्र कोण आहेत, त्याच्या घरच्यांसोबत त्याचं नातं कसं आहे, त्याचं एकूण त्याचं एकूण व्यक्तिमत्व, ते मुलीचं असू शकतं, मुलाचं असू शकतं, नॉट नेसेसरी फक्त मुलीचं असलं पाहिजे किंवा मुलाचं असलं पाहिजे. तर ह्या गोष्टी करण्याचा एक चांगला मार्ग म्हणून या फोनवरच्या संवादाला आपण वेटेज देऊ शकतो, त्याला व्हॅल्यू करू शकतो. परंतु ती व्यक्ती जबाबदार आहे की नाहीये, ती व्यक्ती एकूण कसं वागते, जगते, तिच्याकडे बोलण्याचे किती टॉपिक्स आहेत, हे देखील या बोलण्यामधून तुम्हाला कळू शकतं. आणि म्हणून खूप अवास्तव अपेक्षा न करता तुम्ही त्या बोलण्याच्या चौकटीमध्ये त्या व्यक्तीला समजून घेऊ शकतात. आणि मग त्यानंतरचा तुमचा लग्नानंतरचा जो प्रवास आहे तो सुखाचा आणि चांगला, आणि अवास्तव अपेक्षांच्या म्हणजे अवास्तव अपेक्षांमध्ये तो राहणार नाही. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचा कौटुंबिक मानसशास्त्राशी काय संबंध आहे. मित्रांनो, लग्न, विवाह ही घटना कुठल्याही कुटुंबासाठी अतिशय महत्त्वाची असते. ते मुलाचं कुटुंब असू देत किंवा मुलीचं कुटुंब असू देत, म्हणजे एकूण समाज व्यवस्थेसाठीच विवाह ही संकल्पना अतिशय महत्त्वाची आहे. म्हणजे विवाह टिकणारा समाज हा मजबूत समाज मानला जातो. आपल्याकडे म्हणजे आजपर्यंत असं म्हटलं जात होतं की भारतीय समाज हा समाज व्यवस्था खूप छान आहे, भारतीय समाज व्यवस्थेमध्ये कुटुंब खूप छान असतात, आपण एकत्र कुटुंबात राहतो आणि आपलं युरोप सारखं नाही, आपण सारखं या कंपॅरिझनमध्ये असतो. तिकडे घटस्फोटांचे प्रमाण खूप जास्त आहे, तिकडे कुत्रा हरवला म्हणून पण घटस्फोट होतो, कुत्र्याला बिस्किट आणले नाही म्हणून पण घटस्फोट होतो. असे वेगवेगळ्या कारणांनी आपण नेहमी युरोपियन समुदायाला नाव ठेवत आलेलो आहोत. परंतु आता आपल्याकडे देखील मोठ्या प्रमाणात घटस्फोटांची म्हणजे प्रकरणं आपल्याला न्यायालयात बघायला मिळतात. फार मोठ्या प्रमाणात वाद बघायला मिळतात. मुलामुलीमध्ये म्हणजे नवरा बायकोमध्ये वाद होतात, पती पत्नीमध्ये वाद होतात, कुटुंबापर्यंत ते वाद पोहोचतात, तिथून ते न्यायालयापर्यंत जातात आणि एकूणच समाज विस्कळीत झालेला आहे. म्हणून मग काय करायचं असतं की अशा वेळी मुलीने, खास करून मुलीने जे काही बोलणं त्या मुलाबरोबर होत असेल त्यातला खूप जास्त रोमॅन्टिक भाग बाजूला ठेवून महत्त्वाच्या गोष्टी आपल्या आई आणि वडिलांना, कुटुंबातील सदस्यांना खूप सहजरित्या सांगितल्या पाहिजेत. निंदा नालस्ती म्हणून नव्हे, दोष दाखवण्यासाठी नाही, आरोप करण्यासाठी नाही, समोरची व्यक्ती किती वाईट आहे यासाठी नाही, तर
आमच्या दोघांमध्ये ह्या प्रकारचं बोलणं होतं आणि तो असं बोलतो, त्याचं कामावरती असं आहे. म्हणजे जेणेकरून ती व्यक्ती जे काही चांगलं आहे किंवा ज्या काही प्रकारच्या गोष्टी घडतात त्या आपल्या कुटुंबापर्यंत पोहोचवण्याचं काम मुलीने केल्यामुळे काय होतं की तिला त्या प्रकारचं आपण प्रशिक्षणच म्हणूया की मग तू असं कसं डील केलं पाहिजे त्या मुलाबरोबर, मग तू कसं डील केलं पाहिजे हे तिला शिकवण्यात येतं. आपण किती नाही म्हटलं तरी आपला जो समाज आहे तो पुरुष प्रधान समाज आहे आणि ही वाईट गोष्ट आहे ऍक्च्युअली. म्हणजे असं पुरुष प्रधान किंवा स्त्री प्रधान असा समाज नको असायला पाहिजे. पितृसत्ताक पद्धती, मातृसत्ताक पद्धती अशी नको, ती मानव सत्ताक पद्धती असायला पाहिजे, मानवता सत्ताक पद्धती असायला पाहिजे. हा खूप रोमॅन्टिक थॉट आहे पण तो आहे. आणि म्हणून कुटुंबासोबत चर्चा केल्याने काय होतं की जी मुलगी लग्न करून जाणार असते तिला 4 महत्वाच्या मूल्याच्या, संस्काराच्या, व्यवहाराच्या, मानसशास्त्राच्या, कुटुंबाबरोबर कसं जुळून घ्यायचं, नवऱ्यासोबत कसं जुळून घ्यायचं या गोष्टी समजावून सांगितल्या जातात. आता मुलाने देखील मुलीच्या 4 सवयी आपल्या आईवडिलांना आधीच सांगून ठेवल्या की त्यांची देखील एक मानसिकता तयार होऊ शकते. म्हणजे काय की ती अशी आहे, तिला हे आवडतं, तिला हे आवडत नाही. मोकळेपणाचा संवाद जर होत असेल तरच फोनवर बोलावं, नाहीतर फक्त मला जे आवडतं ते तू बोल आणि तुला जे आवडतं ते मी बोलणार आहे असा आपल्याकडचा प्रघात आहे. आणि तो प्रघात असल्यामुळे मी स्ट्रिक्टली ॲज अन एज्युकेशनिस्ट, ॲज अ सायकोलॉजिस्ट, ॲज अ सोशलिस्ट म्हणून मी मना करेन की जर तुम्हाला खरं बोलता येत नसेल तर तुम्ही फोनवर बोलू नये. तुम्हाला संवाद साधता येत नसेल तर तुम्ही फोनवर बोलू नये. तुम्हाला जे आहे ते बोलता येत नसेल तर फोनवर बोलू नये. तुम्हाला संभाषण करता येत नसेल तर फोनवर बोलू नये. तुम्ही फक्त खोटं बोलून प्रभाव टाकून समोरच्याची फसवणूक करत असाल तर तुम्ही फोनवर बोलू नये. म्हणजे नॉट ओनली आफ्टर एंगेजमेंट ऑर समथिंग, फक्त एंगेजमेंट वगैरे नंतर नाही काही. म्हणजे कुठल्याही नात्यामध्ये या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला जमत नसतील तर तुम्ही फोनवर अजिबात बोलायला नको. आणि फोनवर बोलल्यामुळे काय होतं की एक प्रकारे म्हणजे आपण संवाद साधून किती साधणार, आपण रोज रोज तेच बोलून किती बोलणार. आणि मग काही प्रसंग, काही विषय असे निघाल्यानंतर समोरच्या व्यक्तीची काय प्रतिक्रिया आहे त्यावरती दोन्ही बाजूनी विचार होणं खूप महत्त्वाचं आहे. आणि एवढं सगळं झाल्यानंतरही तुम्ही त्या व्यक्तीचा स्वीकार केलेला असतो. विवाह म्हणजे तुमच्या मर्जीने तुम्ही ती गोष्ट स्वीकारलेली असते. आणि मग ती स्वीकारलेली जी व्यक्ती आहे, स्वीकारलेलं जे कुटुंब आहे, स्वीकारलेला जो संस्कार आहे, स्वीकारलेली जी गोष्ट आहे तिला कसं निभावून न्यायचं हे दोन्ही म्हणजे मुलाने आणि मुलीने विचार केला तर विवाह ही खूप सुंदर गोष्ट होऊ शकते. तिच्यामध्ये नकारात्मकता असू शकत नाही आणि आपण एक चांगले जीवन जगण्याकडे मार्गक्रमण करू शकतो. एवढं आपल्याला जमलं की मग फोनवर बोलायला काही पण हरकत नाही. पण फोनवर बोलण्यासाठी काय लागतं? मूल्य लागतात खरं बोलण्याचं, शक्ती लागते संवाद करण्याची, संवाद साधण्याची, आणि इच्छा लागते, उत्सुकता लागते जाणून घेण्याची स्वतःला आणि समोरच्या व्यक्तीला. आणि सर्वात महत्त्वाचं त्या व्यक्तीच्या प्रती आपलं प्रेम दिवसेंदिवस वृद्धिंगत होण्यासाठी आपण त्याच्याशी फोनवर बोललं पाहिजे. जर ते प्रेम वृद्धिंगत होत नसेल आणि ज्या व्यक्तीला आपण निवडलेलं आहे, ज्याच्याबरोबर आपलं एंगेजमेंट झालेलं आहे, मी आता शेवटचं एक सांगतो, एंगेजमेंटला इंग्रजीमध्ये दुसरा पर्यायी शब्द आहे, त्याला बिट्रॉदल म्हणतात. बिट्रॉदल, BETROTHAL. बिट्रॉदलचा अर्थ होतो बी इन ट्रूथ, म्हणजे सत्यामध्ये राहणे. म्हणजे तुम्ही ज्यावेळी कुणाबरोबर तरी एंगेजमेंट करतात त्यावेळी तुम्ही 4 वचन देतात त्या मुलीला किंवा त्या मुलाला आणि त्या वचनांच्या सत्यामध्ये तुम्ही राहतात, त्याला बिट्रोदल म्हणतात. बिट्रोदल. एंगेजमेंट विथ द प्रॉमिसेस, एंगेजमेंट विथ द वर्ड्स, एंगेजमेंट विथ द रिस्पॉन्सिबिलिटीज अँड एंगेजमेंट ऑफ द हार्ट्स. असं घडलं की मग तुम्ही बिनधास्त फोनवरती बोला आणि त्या बोलण्यातून तुमचं प्रेम वृद्धिंगत होऊ द्या आणि तुमचा संसार सुखाचा होऊ देत. पण जर असं होत नसेल तर मग तुम्ही थोडीशी काळजी घेऊन बोललं पाहिजे. नाहीतर तुम्ही बोललेल्या गोष्टी आणि लग्न झाल्यानंतर घडत असलेल्या गोष्टींमध्ये मोठ्या प्रमाणात विसंगती आढळली की मग विसंवादाला सुरुवात होते, कलह होतात, भांडणं होतात, तंटे होतात, एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप होतात आणि प्रकरणं हाताबाहेर जाऊ शकतात. सो विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर गुड marital and family life as such. Thank you.